ही जीवन कहाणी अथक प्रयत्नांची, स्मरणाने वाढे उमेद जगावयाची. प्रेरित प्रेरणा हा जीवन कर्मी जगला, कितीकांना देई आशा फुलावयाची. नमस्कार. डॉक्टर मोह पिंपळखरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रित्यर्थ आज आपण पाहणार आहोत माननीय रघुनाथ रारावीकर यांची मुलाखत. शिक्षण संपल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी नोकरी केली आणि ती सोडून ते संघाचे प्रचारक म्हणून 7 वर्ष त्यांनी काम केलं. नंतर ते जळगावला परत आले आणि त्यांनी BEd केलं व तिथेच भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. स्वतंत्र शैक्षणिक संस्था स्थापन करणे हे त्यांचे स्वप्न होते, पण अनुभव नाही म्हणून त्यांनी ही नोकरी केली. ह्या अनुभवातून त्यांनी विवेकानंद प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने ही शाळा सुरू केली आणि वाढवली. त्यांच्या ह्या प्रवासाविषयी त्यांच्याशी बातचीत करत आहेत त्यांचीच सुकन्या प्रज्ञा ठाकूर. प्रज्ञा ठाकूर या 27 वर्ष पर्यावरण क्षेत्रात काम करत आहेत. प्रामुख्याने पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विषयांवर त्या काम करत आहेत. GIZ जर्मन गव्हर्नमेंटबरोबर इकॉलॉजिकल सॅनिटेशन वर भारत व इतर सार्क देश तसेच केनिया येथे प्रशिक्षण व प्रकल्प उभारणे याचेही काम त्यांनी काही वर्ष केलं आहे. शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन ही संस्था त्यांनी उभी केली व त्यातून ग्रीन एज्युकेशन अंतर्गत शाळांमधून पर्यावरणाचे प्रशिक्षण सुरू केले. बघूया ही बातचीत. नमस्कार. नमस्कार. बाबा, ह्यामध्ये एक विषय असा येतो की बरीच वाहनं, म्हणजे आता आपण बघतो इथे सुद्धा की जरी बसेस असल्या तरी छोटी वाहनंसुद्धा घेण्याकडे कल आहे आणि मुलं छोट्या वाहनांमधनंही येतात. तर तुमच्या शाळेने जे एक त्यातनं वेगळा रोजगार निर्माण करून दिला, तर ते कसं तुमचं मॉडेल आहे ते थोडंसं सांगाल का? आम्हाला बसेसची गरज होती. आम्ही सुरुवातीला भाड्याच्या बसेस आणत होतो, पण त्याचं भाडं आम्हाला परवडत नव्हतं. मग आम्ही सुरुवातीला कर्ज काढून 2 बसेस विकत घेतल्या, मोठ्या बसेस. मग पुढच्या वर्षी आणखी 2, दरवर्षी एक बस असं घेत गेलो आणि आज आमच्याकडे 16 बसेस आहेत. 16 बसेस, 20 ड्रायव्हर, कारण ड्रायव्हर स्पेअर ठेवावे लागतात. हा जसा बसेसचा भाग आहे तसा बससाठी बस स्टॉपवर उभी राहते, मुलं तिथून बसतात. पण बालवाडीतली मुलं आणि प्राथमिक शाळेतली मुलं ही त्या स्टॉपवर जाऊ शकत नाही. तर त्या टाटा मॅजिकच्या ज्या गाड्या आहेत, छोट्या गाड्या, आपल्याकडे त्या मॅटेडोर फिरतात तशा गाड्या, तशा आम्ही 55 गाड्या विकत घेतल्या एकदम. त्या आधी 25चा लॉट घेतला, 25चा लॉट घेतल्यानंतर आणखी 25 घेतल्या आणि त्या डीलरने आम्हाला 2 गाड्या फुकट दिल्या माझ्या नावाने, की तुम्ही संस्थेचे चेअरमन आहात, तुम्हाला 2 गाड्या फुकट. पण मी त्यातली एकही गाडी घरी नेली नाही. दोन्ही गाड्या शाळेला दिल्या, म्हणजे त्या ड्रायव्हरना दिल्या. याचा उपयोग आम्ही असा केला की जे रिक्षा चालक होते त्या रिक्षा चालकांना सांगितलं, ही एक गाडी एक तुम्हाला आम्ही चावी देतो. आम्ही बँकेतून, आमची बँक आहे जळगाव जनता सहकारी बँक, त्यातून आम्ही कर्ज देतो तुम्हाला. ती बँक तुम्हाला या गाडीचं कर्ज देईल, तुम्ही ते कर्ज मुलांच्या फीमधून फेडा, मुलांची फी तेवढी वसुलीला आम्ही गॅरंटी देतो. असं म्हणून त्या 55 गाड्या, जे मला मिळालेल्या 2 गाड्या फुकट, त्यासुद्धा त्यातून 55 रिक्षा चालक ते स्वतः कार मालक झाले. रविवारी त्यांनी त्या गाडीचं काही करावं, धंदा करावा, ट्रिप काढावी, फॅमिलीला बायकोला घेऊन फिरायला जावं, काही करावं. पण शाळा सुरू असताना त्यांनी शाळेला सर्व्हिस दिली पाहिजे. हा त्याचा फायदा असा झाला की ते रिक्षा चालक त्यांच्या स्वप्नात नव्हतं की आपण कारचा मालक असू शकू. त्याचा आम्हाला फायदा असा झाला की ते कारचं मेंटेनन्स, त्याचं पेट्रोल सगळं त्याच्याकडे.
त्याचा आमचा काही संबंध नाही. आमची ते डोकेदुखी कमी झाली. त्याच्यात तो अधिक काळजी घ्यायला लागला. हे असं एकदम 55 गाड्या विकत घेणं हे सोपं नव्हतं. पण ते आम्ही केली हिंमत, घेतल्या गाड्या, 55 गाड्या घेतल्या. असं करता करता हा व्याप वाढला आणि बसेस घेतल्या. 15 आणि 2 बसेसवर एक वसतिगृहासाठी बस आणि एक इमर्जन्सीमध्ये एक बस आम्ही स्पेअर ठेवली. असे 20 ड्रायव्हर घेतले. आमच्याकडे एकदा कारणनिर्णयवाले आमच्या शाळेत आले. आम्ही ते बोलायला नाही, काही नाही. त्यांनी आम्हाला कल्पना दिली की तुमच्या शाळेचं कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय राहील, बरं तुमची जाहिरात राहील. म्हटलं आम्हाला जाहिरातीची गरज नाही. मग तुमचं कॅलेंडर आम्ही बनवून देतो ना. त्यातून आम्हाला कल्पना सुचली की अरे आपण आपलं कॅलेंडर काढावं. म्हणून आमची शिक्षकांची एक टीम आम्ही तयार केली. त्यांना सांगितलं मेमध्ये पुढच्या सगळ्या वर्षभरातला शैक्षणिक कार्यक्रमाचं प्लॅनिंग या कॅलेंडरमध्ये दिसलं पाहिजे. तर तुम्ही जूनमध्ये काय शिकवणार, जुलैमध्ये काय शिकवणार, असं प्रत्येक महिन्यामध्ये काय काय शिकवणार ते डिटेल सगळं लिहा आणि ते त्या वर्गाच्या मागच्या भागावर ते सगळं डिटेल प्रिंटिंग असायचं. वर्षभरातल्या सुट्ट्या, वर्षभरातल्या सहली, वर्षभरातले अन्य उपक्रम सगळं काही कॅलेंडरवर दिसलं पाहिजे. शाळेची नोटीस निघणार नाही, उद्या सुट्टी याची नोटीस येणार नाही. पालकाने कॅलेंडर पाहून ठरवायचं. त्यावेळी पालकाने कल्पना दिली आणि प्रत्येक मुलामार्फत कॅलेंडर त्याच्या घरपोच दिलं. तर घरी मग पालकही सुद्धा ते कॅलेंडर पाहून ते रचना करत असत की उद्या सहल आहे बरं का, असं. हे सगळं आम्ही कॅलेंडरचा वापर असा केला की त्याचा परिणाम आम्हाला असा झाला की पालकसुद्धा आता ते कॅलेंडर रोज पाहायला लागले. आणि त्या कॅलेंडरवर एक सूचना असू दे की पालकांच्या सूचना असल्यास त्याला स्लिप जोडली की त्यांनी स्लिप काढून मुलाबरोबर ती सूचना पाठवून द्यावी. त्या सूचना यायला लागल्या हळूहळू. मग त्याचा उपयोग आम्ही पालक सभामध्ये घ्यायला लागलो. तर आमची दर महिन्याला त्या वर्गाची पालक सभा होत असेल. तर पालकांचा खूप रिस्पॉन्स छान मिळायचा. पालक अनेक अडचणी सांगत, तक्रारी करत, काही व्यवस्था संबंधाने तक्रारी, काही शिक्षकांच्या शिकवण्याबद्दलच्या तक्रारी, असं. पालकांना आम्ही किती सांगितलं की अहो या क्षेत्रामध्ये स्वतःहून कोणी नोकरीला येत नाही. येणाऱ्या शिक्षकांचा दर्जा काय तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. जो समाजातला जो गाळ आहे तो आपल्याकडे येतो. ज्याला कुठे जॉब मिळत नाही तो शिक्षक होतो. आम्ही खूप प्रयत्न केला, गुणवान शिक्षक आणा इकडून तिकडून. आणि जे येतात त्यांना मग आम्ही शिक्षक प्रशिक्षणातून घडवत असतो. हे सांगूनसुद्धा त्यांना पटत नाही. मग आम्ही शिक्षक भरतीचे जे आम्ही इंटरव्ह्यू घेतो त्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये त्या पालकांना समाविष्ट करून घेतलं की आमच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये तुम्ही येऊन बसा. मग ते 3 वर्ष पालक आले. त्यांनी पाहिलं सगळं आणि त्यांनी अक्षरशः आमच्या पायावर डोकं ठेवलं. ते म्हणाले तुमची कमाल आहे, तुम्ही अक्षरशः दगडातून माणसं घडवलीत म्हणाले. कारण तो येणारा शिक्षक हा काय होता आम्ही पाहिलेला आहे आणि तो आज कुठपर्यंत पोचलेला आहे हे आम्ही पाहतो. तेव्हा आहे पालकांचं समाधान होईल असं आम्हाला पाहावं लागतं. काही वेळा होतं समाधान, काही वेळा होत नाही. पण पालकांचा सहभाग मात्र आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. काही विषय पण पालक शिकवायला येत असतात. तर पालकांमध्ये काही गुणवत्ता असते ते आम्ही हेरून काढलं. तर काही शिक्षक मग त्यांची आमच्याकडे काही इंजिनियर्स पालक खूप होते मोठ्या प्रमाणात. डॉक्टर्स यायचे. ते शरीर विज्ञान शिकवायला एक डॉक्टर यायचं आमच्याकडे. काही वैज्ञानिक असेल तर इंजिनियर्स पालक होते ते यायचं शिकवायला. काही सरकारी अधिकारी शासकीय रचना कशी असते ते शिकवायला यायचं शाळेत. रेग्युलर ते वर्गात जाऊन ते शिकवायचे. खडू फळा घेऊन शिकवायचे. त्यांना त्यात आनंद वाटायचा आणि मुलांना खूप म्हणजे समाधान व्हायचं की आपल्याला छान माहिती मिळाली. असं पालकांचा या पद्धतीमध्ये
आम्ही त्यांना समाविष्ट करून घेतलं. पालकांचा सहभाग खूप होता. त्यांचं सहकार्य आम्हाला खूप प्रचंड प्रमाणात लाभलं. या व्यतिरिक्त तुम्ही एक रंगतरंग म्हणून उपक्रम सुरू केला होता. एकूण असं लक्षात आलं की शाळेचं वार्षिक गॅदरिंग हे टिपिकल असतं. कोणीतरी एक मुलगा ज्याला गाता येतो तो गाणं म्हणतो, टाळ्या मिळवतो. कोणाला नृत्य करता येतो, नृत्य करतो, टाळ्या मिळवतो. आम्ही हे बंद केलं. आम्ही सांगितलं की वर्गाचा कार्यक्रम करायचा आणि तो सामूहिक कार्यक्रम झाला पाहिजे. त्या वर्गाचा प्रत्येक वर्गाने 2 कार्यक्रम बसवायचे. ते 2 गट पाडा तुम्ही क्लास टीचरने करायचं. कुठले कार्यक्रम बसवायचे ते आधी ठरवून घ्या आणि ते बसवायचे. आमच्या शाळेचे 6,000 मुलं आहेत. ती 6,000 मुलं स्टेजवर आली एका वेळाने 3 दिवसात. निरनिराळ्या व्यवस्थेमध्ये 6,000 मुलं स्टेजवर आणणं, त्याची मॅनेजमेंट करणं इतकं सोपं नाही. त्या सर्वांना संगीताची साथ, आमचं वाद्यवृंद होतं. प्रत्येक कार्यक्रमाला संगीताची साथ, त्याचं निवेदन, सगळे निवेदन मुलं करत असत. सगळं काय असेल ते शिक्षक स्टेजवर दिसणार नाही, सगळं मुलं पाहतात. मुलं स्मार्ट होतात आणि त्याचं आम्ही बालकांना बोलवतो. आमची शाळा लांब आहे 8 मैल. तर त्या ह्या ज्या 50 छोट्या गाड्या आहेत आणि आमच्या 16 बसेस या सगळ्या पालकांना आणायला उपयोगी पडतात. पालकांना आम्ही फुकट नेत होतो, फुकट आणत होतो. पण संध्याकाळी 6 ते रात्री 9पर्यंत इतक्या लांब जंगलात असलेल्या शाळेमध्ये 6,000 पालक येत बसत असत. आणि ते 6,000 पालक 3-3 तास बसून कार्यक्रम पाहत असत. आम्ही त्यासाठी काही माननीय पाहुणे बोलवत असत. ते DSP, कलेक्टर, उज्ज्वल निकमसुद्धा आमचे जळगावचेच आहेत. तेही 2-3दा आमच्या कार्यक्रमाला येऊन गेले. ते आमचे पाहुणे होते. त्यांची आम्हाला खूप मदत झाली. उज्ज्वल निकमांची निरनिराळ्या काही अडचणी आल्या तेव्हा हा सगळा विषय पालक सहकार्य आणि गॅदरिंगचा आम्ही या अँगलने गॅदरिंगकडे पाहिलं की सामूहिक कार्यक्रम करायचे, वैयक्तिक नाही. त्या सगळ्या प्रत्येक मुलाला असं वाटायचं, पालकालाही वाटायचं की अरे आपला मुलगा आला बरं का स्टेजवर. स्टेज डेअरिंग येतं त्या मुलांना. एक महत्त्वाचा मुद्दा इथे एक विचारावासा वाटतो की तुम्ही बरेच वर्ष शाळेला ग्रँट घेतली नाही. त्याच्या मागचं कारण काय आणि त्याचा फायदा शाळेला काय झाला किंवा हे करण्यामागचं काय विचार होता? आम्ही शाळा सुरू करताना ती ग्रँट घ्यायची नाही असं काही नव्हतं आमचं. आम्ही ग्रँटसाठी अर्ज केला. आम्हाला ग्रँट मंजूर आली आणि पहिला 25,000 रुपयाचा चेक आम्हाला ग्रँटचा आला. तसा चेक आल्यानंतर आमच्या त्यावेळच्या शिक्षकांनी संध्याकाळी शाळेच्या आवारात शाळा सुटल्यानंतर दारूची पार्टी केली. आता हे आम्हाला कळलं. आम्ही दुसऱ्या दिवशी सगळ्या शिक्षकांना नोकरीतून काढून टाकलं, मुख्याध्यापकासहित सगळे घरी. तुम्हाला दारू पिण्यासाठी आम्ही हा आट्टापिटा करत नाही आहे. आम्ही एक वेगळी शैक्षणिक रचना उभी करण्यासाठी आम्ही काही ध्येयवादाने इथे आलेलो आणि तुम्ही दारू पितात. तर आम्ही सगळे शिक्षक, मुख्याध्यापक सगळ्यांना त्या दिवशी घरी पाठवलं आणि दुसरे शिक्षक घेतले, नवीन मुख्याध्यापक घेतले आणि तिथून निर्णय घेतला की ग्रँट घ्यायची नाही. ग्रँट घेतली की ते आता आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. ही बेफिकीर वृत्ती शिक्षकामध्ये येते. त्याचं आम्ही खूप जवळून पाहतो. सगळ्या ग्रँटेड स्कूलमध्ये काय आज काही म्हणजे कचरा झाला आहे सगळ्या ग्रँटेड स्कूल्स. म्हणून नो ग्रँट बेसिसवर इंग्लिश मिडियमकडे पालकांचा जो ओढा आहे तो आमची मराठी माध्यमाची शाळा असूनसुद्धा नो ग्रँट बेसिसवर आहे. आम्ही ग्रँट घेत नाही. पण शाळेचा दर्जा उत्तम मराठी माध्यमाचे असले तरी ॲडमिशन्स मिळत नाही. ही आमची महाराष्ट्रातली एकमेव शाळा की महाराष्ट्रातली मराठी शाळा पण ॲडमिशन्स मिळत नाही अशी अवस्था आमच्या केवळ गुणवत्तेमुळे आहे. आता महत्त्वाचा यातला मुद्दा आहे तो म्हणजे बेसिक शिक्षण जे मुलांना दिलं जातं त्याच्यामध्ये काही वेगळेपण, इनोव्हेशन हे तुम्ही कसं आणलं? म्हणजे
असे बरेच विषय असतात, जसं इतिहास, भूगोल, हे कंटाळवाण्या पद्धतीने शिकवले जातात, सनावळ्या पाठ करणं. तर ह्यामध्ये तुम्ही काय बदल केला, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, हे आत्ता ई लर्निंग ह्या गोष्टी आत्ता येतात, पण तुमच्या शाळेत ह्या गेले 10-15 वर्षापासून आहे. तर त्याचं तुम्ही कशा पद्धतीने शाळेमध्ये सिस्टीम आणली? आम्ही असं पाहिलं की म्हणजे मी स्वतः 25-30 वर्ष शिक्षकाची नोकरी केली माध्यमिक शाळेत. मी जर पाहिलं आमच्या शाळेतलं, मी जिथे नोकरी केली त्या शाळेतलं, ती ग्रँटेड स्कूल होती अशीच. म्हणजे तरी त्यातल्या त्यात ती चांगली शाळा, जळगावातली उत्तम शाळा. हिचे शिक्षण त्याच शाळेत झालं, माझ्या मुलाचे शिक्षण त्याच शाळेत झालं, त्यातल्या त्यात चांगली शाळा. पण तिथेसुद्धा शिक्षकांची बेफिकीर वृत्ती होतीच. म्हणजे उदाहरण सांगतो की आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या एक टीम तयार केली. आमचे तिथले खासदार होते त्यावेळेला ते वायजी महाजन, ते आमच्या शाळेत आले आणि त्यांची एक शाळा आहे तिथे नशिराबादला, की तुम्ही एकदा आमच्या शाळेतल्या शिक्षकांकडे पाहा ना. म्हटलं बरं, आमची टीम येईल तिथे. मग ते ठरलेल्या त्या शनिवारी सकाळी आमची टीम गेली तिथे. शाळेचा शेवटचा पिरियड संपला, बेल वाजली आणि आता आपण शिक्षकाने घेऊन बसणार या तयारीत आमची टीम होती. ते चेअरमन होते वायजी महाजन, खासदार, तेही थांबले होते. आणि मग आता आम्ही हॉलमध्ये गेलो तर त्या मुख्याध्यापकांनी पाहिलं, शिक्षक एकही नाही, सगळे शिक्षक पळाले. त्यांच्या मोटरसायकल होत्या, भरभर म्हणजे मुख्याध्यापक तोही पळून गेला, सगळे शिक्षक घरी. तिथे राहिले कोण, तर ते चेअरमन आणि आमची टीम. कारण काय, हे आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. मग आम्ही ठरवलं की ग्रँट तर नाहीच घ्यायची, ग्रँट घ्यायचा दुष्परिणाम खूप आहे. पण शिक्षकांना पुरेसा पगार द्यायचा, ग्रँटेड स्कूलचा इतका नाही. आम्ही आमचं स्वतंत्र पे स्केल ठरवलं की ग्रँटेड स्कूल इतकं नाही पण अगदी कमी नाही. आम्ही असा विचार केला की गणित, इंग्रजी, सायन्स या विषयाकडे खूप लक्ष दिलं जातं, पण मराठी, इतिहास, भूगोल हे विषय आपलं कोणीतरी कसं तरी शिकवतं. तर भूगोल तर वाचन करतात शिक्षक, इतिहासाचं पानं वर्गात वाचन करतात. अरे पण नुसतं ते पुस्तक आहे, पण शाळा कशाला पाहिजे, मुलं घरी वाचू शकतात. आम्ही ते बदलवलं. इतिहास भूगोलासाठी शिक्षकांची प्रशिक्षण घेतली आणि त्यासाठी लागणारं सगळं साहित्य उपलब्ध करून दिलं. एक भाग असा घेतला की भूगोल शिकवायचं ना, मग आम्ही सहल ग्रामीण भागात काढायची. मुलांची निवासी सहल, मुलीसुद्धा एक जवळचं गाव घ्यायचं, तिथे मुलांचा 2 दिवस मुक्काम आणि त्या 2 दिवसामध्ये त्या गावाची रचना, उद्योग, व्यवसाय, लोकसंख्या, त्यांचा शैक्षणिक दर्जा, समस्या, सगळ्या गावाचा अभ्यास करायचा 2 दिवस. सगळे टिपणं घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये ते लिखाण सादर करायचं. ते त्यांना त्या गावातून नदी जात असेल तर नदी, तिचा प्रवाह, जमीन कशी आहे, पिकं कोणती घेतली जातात, सगळा अभ्यास मुलं शिक्षकाच्या मदतीने करत असत. आणि तो प्रत्यक्ष प्रॅक्टिकल भूगोल मुलं सांगायला लागली. तसं इतिहासाचं आहे, इतिहास अगदी नीरस पद्धतीने शिकवला जातो. तर तसं न करता आम्ही निरनिराळ्या तज्ज्ञांची व्याख्यानं ठेवली इतिहासावरचं. म्हणजे 1857च्या संदर्भातलं प्रकरण असेल तर त्यातला जाणकार बोलून तो त्या विषयावरचं व्याख्यान देत असेल. असं एखादं व्यक्तिमत्व असेल तर त्याच्यावरचं म्हणजे नेपोलियनबद्दलचं माहिती सांगणारा एक शिक्षक, त्यानं तो अभ्यास करून तो सगळ्या शिक्षकांपुढे अभ्यास करून मांडावा. नेपोलियन अशा रीतीने ती जरा डेव्हलप केली रचना. शिवाय आम्ही शिक्षक प्रशिक्षणामध्ये असा आग्रह धरला की प्रत्येक शिक्षकाने पहिल्या टर्मला 1 आणि दुसऱ्या टर्मला 1 पुस्तक वाचन केलंच पाहिजे. नुसतं वाचन नाही, त्याचं परीक्षण लिहून
ते संस्थेला सादर करावं. 2 पुस्तकं, ती कथा कादंबऱ्या नाही, कुठले तरी अभ्यासपूरक पुस्तकं ती वाचून परीक्षण लिहून सादर करा. त्याचा परिणाम असा झाला की शिक्षकाचा स्तर उंचावत गेला आणि इतिहाससुद्धा शिकवणं शिक्षकाचं हळूहळू बदललं. हा एक भाग जसा आहे तसा आम्ही काही तिथे जळगावच्या पब्लिसिटी ऑफिसमध्ये काही फिल्म्स आहेत, त्या फिल्म्स आणून शाळेमध्ये स्क्रीनवर काही ऐतिहासिक प्रसंग दाखवले, काही वैज्ञानिक प्रसंग दाखवले. उदाहरणार्थ चंद्रावर माणूस उतरला, हे त्यावेळेचा आम्हाला सगळ्या म्हणजे जगामध्ये त्या नवीन गोष्ट होती. त्याची फिल्म आम्हाला तिथे मिळाली, ती आम्ही आणली, शाळेत मुलांना दाखवली की चंद्रावर तो गेला, पोचला, मग ते उतरला, परत आला. ह्या सगळ्या फिल्मद्वारे मुलांना पाहायला मिळालं. अशा फिल्म्स आम्ही गोळा केल्या, त्या मुलांना फिल्म दाखवत होतो. ते असं त्यात थोडंसं काही भूगोल, काही वैज्ञानिक, काही मनोरंजनात्मक अशा फिल्म गोळा करून त्या दाखवायची व्यवस्था आम्ही शाळेमध्ये केली. पण एवढं पुरेसं नव्हतं म्हणून आम्ही दिल्लीची एक संस्था गाठली, एज्युकॉम्प नावाची संस्था. त्यांनी सगळा सिलॅबस कॉम्प्युटराईज केला. म्हणजे 1ली ते 12वीपर्यंत इंग्रजी, 1ली ते 12वीपर्यंत मराठी, विज्ञान, ते कथा कशी सांगावी, कविता कशी शिकवावी, हे सगळं. तो जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा आम्ही 15 दिवस सगळे शिक्षक त्याला छळत होतो की हा कसा विषय दाखवा आम्हाला याच्यात, हा कसा शिकवायचा, इंग्रजी कविता कशी शिकवायची, निबंध कसा लिहायचा हे आम्हाला दाखवा. त्यानं दाखवत गेलं आणि असं ते आम्हाला ते पसंत पडलं सगळ्या शिक्षकांना. आम्ही त्याची ती सिस्टीम विकत घेतली. तर त्याची आम्हाला फी घ्यावी लागली. प्रत्येक मुलाकडून दरमहा 75 रुपये महिना आम्ही घेतले. त्यात त्यांचा इंजिनियर तिथे शाळेत मुक्कामाला होता, त्या इंजिनियरचा पगार आणि हा सगळा खर्च आम्ही केला. त्यांची अट होती की 5 वर्ष तुम्हाला राबवला पाहिजे आणि 5 वर्षानंतर सगळी सिस्टीम तुमच्या मालकीची, सगळे कॉम्प्युटर वगैरे सगळं तुमच्या मालकीचं. तर आता याला 25 वर्ष झाले या गोष्टीला. आज ती सगळी सिस्टीम आमच्या मालकीची आहे आणि आमच्या शिक्षकांनी त्यात इनोव्हेशन करून त्यात जे विषय नव्हते ते त्यात इन्क्लूड करायला लावले. संगीत कसं त्यात आणता येईल, चित्रकला कशी आणता येईल, काही विषय त्यात नव्हते ते आमच्या शिक्षकांनी त्यात आता आमचे इंजिनियरसुद्धा तिथं तयार झाले. आम्हाला त्यांच्या इंजिनियरची गरज भासत नाही, सगळं आमचे शिक्षक पाहतात, सगळं ट्रेंड एकदम. तर तो शिक्षक आधी पाहून घेतो सगळं की आज आपल्याला वर्गात काय शिकवायचं आहे, त्या यामध्ये कॉम्प्युटर सिस्टीममध्ये काय करायला पाहिजे. मग तो वर्गात गेला की ते बटन ऑन केलं की स्क्रीनवर भूकंप असेल तर तो भूकंप दिसतो, प्रत्यक्ष कसा होतो ते, आणि त्या संबंधाने काही माहिती, निवेदन असं असतं. सूर्यग्रहण असेल तर ते सूर्यग्रहण प्रत्यक्ष कसं आहे ते स्क्रीनवर दिसतं, त्याची माहिती देते. मुलं ती माहिती टिपून घेऊ शकतात. असं की पानिपतची लढाई, तर स्क्रीनवर पानिपतच्या लढाईचं दृश्य दिसतात, ते त्याचे विविध टप्पे केलेले आहेत. ती पानिपतची लढाई मुलांना प्रत्यक्ष पाहायला मिळते. असे शिवाजीच्या आयुष्यातले प्रसंग, अफजल खानाचा वध, ते मुलं पाहतात प्रत्यक्ष, ते स्क्रीनवर पाहतात आणि त्याचे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स लिहिले जातात. असे याचा उपयोग असा झाला की शिक्षकाचं शिकवणं अधिक एफिशियंट व्हायला लागलं. पालकांना म्हणजे मुलांना खूप समजायला लागलं. त्यांची ओढ शिक्षणाकडे वाढली. कंटाळवाणं शिक्षण राहिलं नाही. मुलांना ते मनोरंजक वाटायला लागलं आणि ती अधिक स्मार्ट तरबेज मुलं अशी व्हायला लागलेली आहे. अजूनही ती सिस्टीम चालू आहे. हे सगळं करताना अनेक अडचणीतून जावं लागलं. सुरुवातीला माझ्याकडे फक्त सायकल होती आणि ती गावाबाहेरची शाळा, रस्ता धड नाही, तर सायकलवर मी ते शाळेत जात असे. पावसाळ्यामध्ये ती सायकल स्लिप व्हायची, मी पडायचो, चिखल लागायचा, मग तिथे जाऊन ते धुवून काढायचं. हे सगळं करावं लागलं. मग आम्ही एकदा नितीन गडकरींना शाळेत बोलावलं
तेव्हा ते मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ते बांधकाम मंत्री होते. ते आले शाळेत. आम्ही त्यांना निमंत्रण दिलं, ते आले. त्यांची गाडी अशी अशी करत करत एकदाची शाळेत पोहोचली आणि आमचे कार्यक्रम झाले. आम्ही त्यांच्याकडे काही मागितलं नाही. आणि शेवटी त्याने शिक्षक सभा बोलावली आणि त्यावेळेला मला माहिती आहे तुम्ही काही मागणार नाही, पण मी तुम्हाला देतो. तिथल्या इथे त्यांनी तो संबंध 8 किलोमीटरचा रस्ता डांबरी करण्याचा एक ऑर्डर काढली, वर्क ऑर्डर काढली की हा त्या गावापासून इथपर्यंत 8 किलोमीटरचा रस्ता ताबडतोब 3 महिन्यात तयार करा अशी ऑर्डर काढली. आणि ती 3 महिन्याचा रस्ता तयार झाला, डांबरी सडक शाळेपर्यंत. तर एक तर गडकरीने आमची ही अडचण दूर केली. मुलं सुरुवातीला येत नसत. ती बस आमची जी जायची, रस्ता धड नव्हता, बस कुठेतरी अडकून पडायची. वाटेत एक रेल्वेचा पूल होता, तर गाडी अशी जायची ती, तर तिथं पावसाळ्यात पाणी साठायचं, मग गाडी जायची नाही. मग आम्ही इकडे बस तिकडे बस, या मुलांना पाण्यातून ते शिक्षक खांद्यावरून त्यांना पलीकडे नेत असत. ही रचना केली. आम्ही रेल्वेला खूप वेळा विनंती केली की ते पुलाची थोडी उंची वाढवा, पण काही आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. प्रयत्न खूप केले. मग थोडंसं त्या रस्त्यामध्ये रचना अशी केली की पाऊस आला तरी ते वाहून जाईल, ही रचना केली. आणि आता बसेस 12 महिने सगळं चालू असतं, वाहतूक, कुठे गाडी अडत नाही. ह्या प्रमुख अडचणी होत्या, त्या हळूहळू दूर झाल्या.